नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणी कामाने घेतला वेग, आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून पाहणी। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतकरी हिताला प्राधान्य देत पणन व्यवस्था बळकट करा, पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या सूचना। अधिकार नसताना नियमबाह्यपणे जमीन NA ऑर्डर करणाऱ्या तत्कालीन तहसीलदारावर कारवाई करा। भाजपा सभासद नोंदणी वाढवावी, आमदार अनुप अग्रवाल यांचे आव्हान। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखणे स्मारक नूतनीकरण उभारणी कामाने वेग घेतला आहे। 54 फूट उंचीचे स्मारक आकर्षक, प्रेरणादायी व आदर्शवत असेल अशी भावना आमदार अनुप अग्रवाल यांनी पाहणी प्रसंगी व्यक्त केली आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि कार्य हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे। कोट्यावधी जनमानसाचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धुळे शहरात भव्य व देखणे असे 54 फुटाचे स्मारक उभारणी करण्यात येत आहे। या स्मारक उभारणी नूतनीकरण कामाची नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पाहणी केली आहे व नियोजित वेळेत स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी 5 महिन्यापूर्वी आम्ही मंजूर केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आज कामाला सुरुवाती झालेली आहे। याचा जो चबुत्रा आहे तो चबुत्रा जवळपास 40 फूटचा येणार आहे आणि त्याच्यावर 14 फूटचं छत्रपतींचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही लावणार आहे। असं एकूण 54 फूट उंचीचा या ठिकाणी भव्य असं छत्रपतींचं स्मारक होतं। तुम्ही मुंबई एअरपोर्टला बघितलं असेल छत्रपतींचं जे स्मारक तसंच स्मारक या ठिकाणी उभी प्रतिकृती, पूर्ण प्रतिकृती छत्रपतींची आम्ही लावणार आहोत। आमचा प्रयत्न आहे 2 महिन्यात काम संपवायचं, जेणेकरून 19 फेब्रुवारीला आम्ही प्रयत्नात आहोत का या ठिकाणी त्या स्मारकाचं लोकार्पण व्हावं। परंतु मला वाटत नाही, कारण की पुतळाही आतापर्यंत 60% पूर्ण झालेला आहे, 40% पुतळ्याचंही काम बाकी आहे। पुणे येथे पुतळ्याचं काम चालू आहे। एकूण जवळपास 3.5 कोटी रुपये आपण या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आणि या रस्त्याचा सुशोभीकरणासाठी असं एकूण 3.5 कोटी रुपयाचं जवळपास आपण या मंजूर केलेलं आहे आणि शासनाने त्याची प्रमाई पाठवलेली, त्याचं टेंडरही झालं आणि वर्क ऑर्डरही झालं। 1 कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून आहे आणि 2.5 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून, असे एकूण 3.5 कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च करून या शहराच्या वैभवात एक सुंदर असं छत्रपतींचं भव्य, त्यांच्या स्मारकाचं भव्य अशी व्यवस्था आपण या ठिकाणी हळूहळू या शहरात आपण नक्कीच एक चांगलं शहर आपण बनवणार आहोत आणि पहिलंच काम आज या ठिकाणी जनतेचा सालदार म्हणून आम्ही चालू करत आहोत आणि लवकरच हे काम पूर्णत्वास येईल। शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल यावर आपल्या विभागाने भर द्यावा, अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी पणन विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत। राज्यात खाते वाटप झाल्यानंतर नामदार जयकुमार रावल यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे। यावेळी महाराष्ट्र कृषी व पणन महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, पणन संचालक विकास रसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री खंडांगळे यांच्यासह पणन विभागाचे विविध पदांवरील अधिकारी उपस्थित होते। यावेळी आढावा बैठकीत नामदार रावल यांनी महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ पुणे, पणन संचालक व आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी नामदार रावल म्हणाले की सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सदहेतूने काम करून शेतमालाचे योग्य तऱ्हेने मार्केटिंग व्हावे यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा। अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे कामकाज करावे याकरिता कृती आराखडा तयार करावा। तसेच पणन संचालक यांच्याशी चर्चा करताना नामदार रावल यांनी विभागस्तरीय व जिल्हास्तरीय कामकाजाची माहिती घेतली। कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या पणन विभागाचे महत्त्वाकांक्षी अंग आहेत, ज्या दृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पूरक बदल कसे करता येतील याबाबत चर्चा केली। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही दररोज कोट्यावधींची उलाढाल करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे। त्या दृष्टीने त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा व बळकटीकरण कसे करता येईल याबाबत चर्चा केली। पणन विभागामध्ये मार्केटिंगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया व कार्यपद्धती राबवण्यावर भर द्यावा। शेतमालाची साठवणूक, वाहतूक व विक्री यासाठी आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरले पाहिजे। त्या दृष्टीने पुढील काळात आपल्या विभागाकडून नियोजन करू असेही नामदार जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत नमूद केले आहे। दरम्यान पणन व राजशिष्टाचार मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर नामदार जयकुमार रावल यांचा दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। इंडस्ट्रियल जमिनीला एनए ऑर्डर करता येत नाही, त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांचे स्वतंत्र अधिकार असताना तत्कालीन धुळे शहर अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी नियमबाह्यपणे सर्वे नंबर 338 ब व 337 एनए ऑर्डर बाबत निर्णय घेतला आहे। संबंधित एनए ऑर्डर रद्द करीत तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेंवर कारवाई करावी अशी मागणी करीत प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे। धुळे शहरातील मनपा हद्दीतील नगर भूमापन कार्यालय धुळे शहरातील असलेल्या हल्लीला फायनल प्लॉट नंबर 28, एकूण क्षेत्रफळ 32,428 चौरस मीटर, लेआउट मधील बखळ स्वरूपाचे प्लॉट नंबर 1 ते 117
प्लॉट असून सदर संदर्भात 2013 पासून प्रकरण हे न्यायप्रविष्ट असताना देखील धुळे येथील तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेंनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दिवाळी न्यायालयाचा 29 एप्रिल 2015 पासून तुर्तास मनाई हुकूम कायम असताना देखील तसेच विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचा अभिप्राय व त्या आधारित 14 जानेवारी 2022 रोजीचा कलम 42(ब) प्रमाणे परवानगी नाकारल्याचा आदेश तत्कालीन धुळे येथील अप्पर तहसीलदार संजय शिंदेंनी दिला होता। तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 व 44 अंतर्गत प्रयोजनात बदल करण्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार हे फक्त जिल्हाधिकाऱ्यांना असतात, परंतु तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेंनी बेकायदा नियमाविरुद्ध या ठिकाणी नियमांची पायमल्ली करून मनाई हुकूम असताना देखील त्यांनी विसंगतीपूर्ण आदेश देत 5 सप्टेंबर 2022 रोजी कायदेशीर चूक केली व अधिकाराचा दुरुपयोग केला आहे। इंडस्ट्रियल जमिनीला परवानगी देता येत नाही, त्यामुळे सदरचा एनए ऑर्डर ही रद्द करावी व तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना देण्यात आले आहे। यावेळी तक्रारदार कमलाकर पाटील, विनोद पटेल, दिनेश पटेल, रमेश भाई वाणी, राजेंद्र शिंदे, विष्णू पाटील, रहीम शेख, आसिफ भाई आदी उपस्थित होते। मी कमलाकर साहेबराव पाटील आज दिनांक 23/12/24 रोजी माननीय धुळे कलेक्टर यांना निवेदन दिले। विषय असा होता, सर्वे नंबर 338(ब) 337 याचा आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर असताना तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी येण्याची परमिशन पहिले समोरच्या पार्टीला नाकारली होती आणि तदनंतर 2-3 महिन्यांनी परत त्यांनी त्याला गैरकायदेशीरित्या अधिकार नसताना 42(ब) कलमाखाली येणे ऑर्डरची परमिशन दिली, जेव्हा की 42(ब) खाली इंडस्ट्रियल जमिनीला परवानगी देता येत नाही, ती फक्त शेतजमिनीकरता लागू आहे। अशा प्रकारे त्यांनी अधिकारांचा दुरुपयोग केलेला आहे। आमची मुख्य मागणी अशी आहे की ती जी एनए ऑर्डर दिलेली आहे त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून ती रद्द करावी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय की तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा हायकोर्टामध्ये आम्ही रिट दाखल करणार आहोत आणि वर मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा न्यायाची मागणी करणार आहोत। भाजपा सभासद नोंदणीच्या माध्यमातून धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झाला पाहिजे, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन भाजपा सभासद नोंदणी वाढवावी असे आवाहन सभासद नोंदणी कार्यशाळेत आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे। धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी भाजप सभासद नोंदणी मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित कार्यशाळेत भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। आगामी काळात धुळे महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुका लक्षात घेता धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला व्हावा, यासाठी धुळे शहरासह ग्रामीण भागात व संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी वाढावी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन आयोजित कार्यशाळेत आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे। ऑलरेडी जर समजा त्याने हे केलं तर त्याला लिंकवर मला सांगेन की ऑलरेडी तुम्ही सक्रिय, पण जो नसेल त्याने किमान एका व्यक्ती समजा आता बाबा आहेत आपले किंवा अनुभया आहेत, यांना किमान कंपल्सरी हे 50 सक्रिय सदस्य करणं बंधनकारक आहे। आता जो सक्रिय सदस्य आहे ना, नाही आता नवीन सगळ्यांना करायची नवीन रचना आहे, राज्यातली संपूर्ण नवीन रचना आहे सदस्य अभियानाची। म्हणजे तो अजून त्याला संधी देतोय ना आपण, संधी प्रत्येकाला संधी, प्रत्येक ज्याला भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हायचं आहे त्याला संधी आहे आणि यासाठी आम्ही व्यापक अभियान जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राबवणार आहोत। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।